Bapak Moria, Mangalmurti Moria, Moria re, Bapak Moria re. गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हाय हॅलो नमस्कार, मी पूनम किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हा जो काही पसारा दिसतोय ना, तो आहे हरतालिकेच्या दिवसाचा. तर हरतालिका म्हटली की आपण बायकांचं एकच असतं की कुठली साडी घालावं, काय घालावं. कारण माझ्याकडे इतका काही साडींचा स्टॉक नाहीये आणि मी ज्या न्यू घेते तर त्या मला असं वाटतं की जेव्हा काही प्रोग्राम असेल तेव्हा आपण त्याचा काहीतरी म्हणजे नवीन काहीतरी असेल, नवीन साडी असणार म्हणून मग आपण तेव्हा ब्लाऊज वगैरे स्टिच करू. तर म्हणून मग ते मागे राहिले तर राहूनच जातात. मग मी इथे दुसऱ्या ब्लाऊज मॅच केला आणि नवीन साडी घातली. आणि बरेच जण म्हणतात की हरतालिकेला कोरी साडी घालावी. तर म्हणून मग मी एक कोरी साडी घातली आणि दुसरं ब्लाऊज त्यावर मॅच करून त्या त्या दिवशी तो दिवस मी पास केला. आणि त्यानंतर जो काही पसारा होता तो आवरला. आणि तुम्हाला दिसलंच असेल की आदल्या म्हणजे बायका किती म्हणजे किती क्रेझी असतात. तुम्हाला काय सांगावं, एवढा पाऊस चालू असताना सुद्धा बायका रील काढत होत्या. तर मी आधी त्याचं शूट घेतलं आणि सर्व आवरून वगैरे झालं. आणि कसं आहे, घरात पसारा आमच्या नवरोबांना अजिबात चालत नाही, म्हणून आधी पसारा आवरायचा मग बाकी सर्व काम करायचं. तर तसं बघायला गेलं मलाही नाही आवडत, पण मी कधी कधी असं ढकलून देते की आपण नेक्स्ट करूया कधीतरी. म्हणजे जेव्हा आपल्याला टाइम भेटेल तेव्हा, कारण आपल्यालाच आवरायचं असतं. पण तसं त्यांचं नसतं की सर्व काम अप टू डेट व्हायला पाहिजे. आणि बऱ्याच आपण कितीही दिवस आधी कामाला लागलो तरी आपले काही ना काही राहूनच जात असतात. तर लास्ट टाइम मला एक उणीव भासली होती की मला माझ्याकडे बाइंडिंग तार नाही. कारण तेव्हा खूप गरज आली होती की आपल्याला बाइंडिंग तार पाहिजे. तर बाइंडिंग तार असले तर हे म्हणजे वस्तू एकदम 10-20 रुपयाची आहे, पण ती किती कामाची ना तेव्हा कळतं. आणि तेव्हा वेळेवर जायला जमलं नाही. कारण जमलं नाही म्हणण्यापेक्षा रात्री आम्ही डेकोरेशन केलं म्हणून दुकान सर्व बंद झाले होते. तर म्हणून मी म्हटलं आपण आधी डेकोरेशन करायला घेणार आहे ना, तर मग आधी तोपर्यंत माझं होतं की आपण हाफच रिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मला वरती काहीतरी सपोर्टला म्हणजे माझी आयडिया होती म्हणून मग मी बाइंडिंग तार घ्यायला गेली. तर तेवढ्यात घरी श्यामली आली. तर तिला मी सांगितलं, मी सजेस्ट केलं की आपण ना तुझं डेकोरेशन असं करूया. पण मग मी जेव्हा ती रिंग ठेवून बघितली माझ्या डेकोरेशनच्या इथे, तर खूप छान दिसत होती. मग मी यांना म्हटलं, नाही आपण काहीच नाही करायचं, एकदम सिंपल डेकोरेशन करायचं ना. तर मला पण मागून बॅक साईडनेच फक्त रिंग हवी आहे आणि त्याला फ्लॉवर्स वगैरे आपण लावूया. तर जे काही फ्लॉवर्स आणले होते तर ते मी एका साईडने फ्लॉवर्स लावले आणि दुसऱ्या साईडने मी जे काही पानं होते तर ते लावले. तर असं खूप सिंपल आणि खूप छान आणि खूप कमी वेळात खूप सुंदर दिसत होतं असं छान असं डेकोरेशन. तर कारण मी 2-3 वर्ष खूप थकली की आपण असं करूया तसं करूया. आणि लास्ट इयर मी जेव्हा बघितलं खूप बटबट वाटायचं. तर सर्व काही आपण यावेळेस डिसेंटच करूया. तर तुम्हाला थोडं व्हिडिओ बघितला असणार की माझे आजच नेमके गणपती बाप्पा घरी येणार आहे आणि छान फ्लावर उमललेले आहे, तेही जास्वंदाचे. म्हणून मी खूप खुश होती की यार म्हणजे माझं होतं की जेव्हा बाप्पा येतील ना तेव्हा मला जास्वंदाची फुलं पाहिजेलेत आणि तेही माझ्याच घरचे. कारण अदरवेज येत राहतात आणि नेमके त्याच दिवशी नाही आलं तर थोडंसं मन जे काही आहे ते नाराज होऊन जातं. तर इथे मी सकाळी लवकर उठून एकदम सर्व घर क्लीन झालं होतं. तर इकडे आमच्या साहेबांना खूप छान वाटलं की वा 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 पूनम, आज तर बापरे तू काय कमाल केली, सर्व घर-बीर क्लीन वगैरे करून. आणि शिवाय स्वयंपाक, आणि स्वयंपाकात सुद्धा नाही मी म्हटलं एकदम काहीतरी साधी भाजी-पोळी वगैरे बनवूया. आणि आदल्या दिवसाचा उपवास होता तर मी काही नव्हतं खाल्लेलं. फक्त एक हरतालिकेला एक पेरू खाल्ला होता आणि डायरेक्ट आता उपवास सोडणार जेव्हा गणपती बाप्पा घरी येतील तेव्हाच उपवास सोडणार होतो. तर इथे मी डाळ, भात, पोळी, अ, याची शेवयांची खीर, बटाट्याची भाजी आणि आळू वडी वगैरे लावून दिलेली होती. तर त्यानंतर खिरापत सुद्धा मी बनवून ठेवलं होतं. आणि सकाळीच मी मोदक जे आहेत, मोदक मी तळणीचेच बनवणार आहेत म्हणून मग मी ते ते पण पीठ भिजवून ठेवलं होतं. तर मी पीठ जेव्हा भिजवते ना, त्यात साय आणि थोडंसं साय टाकून भिजवते किंवा दूध वगैरे असेल तरी छान खूप कुरकुरीत येतात. आणि थोडंसं आपले जे गव्हाचं पीठ आहे, त्या गव्हाच्या पिठात थोडंसं मैदा ॲड करत असते म्हणून खूप क्रिस्पी येतात. तर इथे बरेच जण खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात. पण मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही तळणीचे मोदक
जितके भारी लागतात तेवढे इतर मोदक नाही छान वाटत. मला असं वाटतं पर्सनली मी माझा एक्सपिरियन्स सांगते. तर इथे बघा समोरचे जगदीश दाजी सुद्धा एकदम छान डेकोरेशनमध्ये लागलेले आहेत. तर मग म्हटलं चला आता आपण गणपती बाप्पा घ्यायला जाऊया. सर्व एकदम क्लीन आवरून वगैरे बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही तयारी केलेली आहे. तर मी म्हटलं की तुम्ही पण जाऊन या, तुम्ही घेऊन या. तोपर्यंत मी घरातलं सर्व आवरून ठेवते. पण नाही, प्रत्येक ठिकाणी पूनम ही लागतच असते. म्हणून मग माझ्यासाठी इतक्या वेळ थांबले होते कारण मला रांगोळी वगैरे सर्वच काढायचं होतं. किती आपण पटपट आवरायचं ठरवलं तरी आपल्या घरातले काही कामं संपत नाही. आणि इथे आलो फायनली आम्ही आता गणपती बाप्पा घ्यायला आणि अशा प्रकारे आमचा गणपती बाप्पा घेतला गेला. आता जाधव काकांचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. नेमके काय झाले ना, व्हिडिओ मी जाधव काकांच्या गणपती बाप्पाचा घेताना घेतला नाही कारण खूप पाऊस यायला लागला. बऱ्याच वेळ तिथे लागला आम्हाला. शेवटी आम्ही म्हटलं पाऊस काही थांबायचं नाव घेणार नाही, तर आपणच निघूया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. आता आम्ही बिल्डिंगला पोहोचलो आहोत आणि हे जे काही तुम्हाला डेकोरेशन दिसते ते डेकोरेशनने ऍक्च्युली बॅनर लावलेले खूप सुंदर दिसते आणि एकदम मोकळं छान असं गणपतीचं डेकोरेशन खूप असं उठून दिसतंय. तर इथे जयवंतरावांना काही पायरीने यायचं नव्हतं, तर त्यांचं चाललं होतं की मी लिफ्टने जातो. पण काका आमचे काही थांबायला तयार नाही. काका मला शेवटपर्यंत भेटलेच नाही. खूप खूप गणपती बाप्पाचं पण स्वागत इतकं छान करतात ते आणि इतकं वाजत गाजत आणि खूप छान अशा प्रकारे ते गणपती बाप्पाचं स्वागत करत असतात. तर इथे मी गणपती बाप्पा आता आमचे ऑक्शन वगैरे झालेलं आहे. तर आधी सर्व कळस वगैरे मी मांडून ठेवलेला होता. तर सर्व जे काही आपण मांडलेलं होतं समय वगैरे तर त्यांची सर्वांची पूजा करून घेतली. त्यानंतरच मग बाप्पा आपले जे आहे ते विराजमान होणार आहेत. तर इथे झालेली आहे तयारी आणि इथे बाप्पांचं मी आता स्वागत करणार आहे आणि बघा इथे बाप्पांना ओवाळून वगैरे घेतले बाप्पांना आणि जयवंतरावांना आणि त्यांची दृष्ट काढण्यासाठी ना तिच्या तुकड्याला काळं लावून आणि तांब्यात पाणी वगैरे घेऊन आपण त्याची दृष्ट काढत असतो. तर आता आपले बाप्पा आलेले आहेत आणि आता त्यांना आपण विराजमान करणार आहोत. तर असं खूप छान आहे आमचा गणपती बाप्पा. पण खरं सांगायला गेलं ना माझ्या किट्टूला तो म्हणजे तिचं असं होतं की मम्मा रेनबो 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 म्हणजे तिला कलरफुल हवा होता. पण ती जेव्हा आम्ही सिलेक्शनला गेलो ना तर तेव्हा अजिबात इंटरेस्ट घेत नव्हती की नाही मम्मा मला हेच पाहिजे तेच पाहिजे. तिला पाहिजे होते ना खूप मोठे मोठे. म्हटलं अगं आपल्याला घरात इतके मोठे नकोय. तर थोडी नाराज होती. पण जेव्हा आम्ही गणपती बाप्पांना दाखवलं तिला मग तिने ते बघितलं की अरे खूप छान दिसतोय. तर बघा ना किती सिंपल डेकोरेशन मध्ये बाप्पा किती उठून दिसता आहेत. तर इथे खूप आता खुश झालेली आहे कारण तिचा बाप्पा तिला खूप आवडायला लागलेला आहे आता. त्यानंतर मग गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून आणि आरती केलेली आहे. तर आम्ही नेहमी काय करतो आमचे तिघं जे फ्लोअरचे आम्ही तिघं फॅमिली एकत्र येऊन गणपती बाप्पाचे स्वागत करत असतो आणि संध्याकाळचे पण सोबतच आरती होत असते. आरती मी केली मग मम्माला दे. मध्ये झालेले बदल मला खूप आवडता आहेत कारण ती नेहमी तिला सांगावं लागायचं अगं दे ना प्रसाद दे सर्वांना हे करते करते ह्या वर्षी ना तिने स्वतःहून प्रसाद वाटायला घेतला आणि म्हणते की मम्मा मी जाऊच नाही देणार बाप्पाला 10 डेज नंतर आपण जास्त दिवस ठेवू आपल्याकडे कायम ठेवून घेऊ. तर असं किती लहान मुलं गोड बोलतात त्यांना किती अट्रॅक्शन असतं बाप्पाबद्दल. असं खूप झाले किट्टूचे गुणगान. तर त्यानंतर मी देवांना वगैरे नैवेद्य ठेवला. आपल्या वास्तुदेवतेला मी आवर्जून नैवेद्य ठेवत असते कारण कुठलाही फेस्टिवल राहू दे काही प्रोग्राम असू दे तर तेव्हा आधी मी वासुदेवतेला रोज तर नाही होत पण मग जेव्हा काही असेल तेव्हा मी वासुदेवतेला नैवेद्य ठेवत असते आणि सर्वात आधी तर मी गणपती बाप्पांना ठेवलं आणि त्यानंतर मग आदल्या दिवशी जो काही माझा हरतालिकेचा उपवास होता मग तो सोडला.
तर आता सायंकाळ झालेली आहे आणि ती पण दिवाबत्तीची वेळ झाली आहे. तर म्हटलं चला दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. आणि आज ना स्वयंपाकाला सुट्टी होती, कारण सकाळीच जो काही स्वयंपाक बनवायचा होता तो सकाळीच बनून झाला होता आणि घर पण एकदम टापटीप आवरून झालं होतं. म्हणून एकदा जेवण झाल्यानंतर आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि त्यानंतर फक्त एन्जॉय करायचा होता. इथे आम्हाला खाली जायचं होतं, म्हणून मग मी तर दिवसभर साडी वगैरे चेंज केलीच नव्हती. म्हणून म्हटलं आज जी सकाळी घातली ती संध्याकाळपर्यंत आज राहू देऊया आणि त्या निमित्ताने का असे ना आपण इथे साडी वेअर करतो. तर इथे किट्टूची तयारी वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आता आमचे बाप्पाची संध्याकाळची आरती करून घेऊ आणि त्यानंतर आम्ही सोसायटीच्या गणपतीला जाणार आहोत आरतीसाठी. सर्व जमणार आहे. दरवर्षी सर्वांचे गणपती वगैरे बसून झाल्यानंतर मग सोसायटीचा गणपती बसवला जातो, म्हणजे संध्याकाळीच बाप्पांचे आगमन होत असते. तर ह्या वर्षी ना खरंच खूप छान, म्हणजे माहित नाही कोणाची आयडिया होती, पण खूप असं डेकोरेशन वगैरे करायची गरज नाही आली, कारण बॅनरच इतकं अप्रतिम बनवलेलं आहे ना. तर म्हणजे पूर्ण अट्रॅक्शन पूर्ण त्या बॅनरकडे नुसतं आपण जाऊन उभं पण राहिले ना तरी खूप छान वाटतं. खूप अट्रॅक्टिव्ह असं बॅनर बनवलेलं आहे, म्हणून असं खूप बटबट करायची आणि खूप डेकोरेशन करायची गरजच नाही पडली. आणि आजचा जो काही मान होता ना आरतीचा, तर तो होता धनूला आणि जिजूंना, कारण लग्नानंतर बिल्डिंग मधली पहिलीच मुलगी आहे की तिचं लग्न झालेलं आहे आणि म्हणून मग तिला हा मान दिला गेला. असं प्रत्येक वर्षी आमच्याकडे खूप छान असा गणपती बसवला जातो आणि सर्व त्या गणपतीच्या वेळेस वेळात वेळ काढून सर्व एकमेकांना भेटतात. तर खूप छान असं वातावरण तेव्हा असतं. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आमची सोसायटी हसती आणि खेळती राहो, आनंदी राहो आणि सगळ्यांना सुखशांती लाभो, अशा पद्धतीने आपला कार्यक्रम हा दरवर्षी आपण साजरा करतो. पण आज योगायोग असा आहे, आपले सगळ्यांचे मित्र, सोसायटी मेंबर, आपण जरी मी एक वाक्य सांगेन, आपले